इंडस्ट्रियल डिस्प्यूट प्रकरणामध्ये कामगाराला फार महत्त्व आणि कामगारांचे उद्योगाशी आणि मालकाशी हे जिव्हाळ्याचे, जवळचे आणि कामगाराच्या हिताचे संबंध असतात. कामगाराची व्याख्या या प्रश्नाच्या माध्यमातून आपण विस्तृत व्हिडिओ पाहणार आहोत की वर्कर डेफिनेशन इन्क्लुडेड अँड एक्सक्लुडेड पर्सन म्हणजे कामगार, समाविष्ट व्यक्ती आणि वगळण्यात आलेली व्यक्ती या प्रश्नावर प्रकाश टाकत असताना डिस्कस द डेफिनेशन ऑफ वर्कमॅन अंडर द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 हा या प्रश्नामध्ये आपण चर्चा करूयात. सर्वप्रथम मी संतोष शिंदे, लॉ इन मराठी या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, LLB थर्ड इयर विद्यार्थ्यांसाठी लेबर लॉ हा प्रमुख विषय आपल्याला आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने आपण कामगाराची व्याख्या या प्रश्नाच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, ऐकावा आणि लेबर लॉ विषयासंदर्भात अजून बरेच व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करावा. चर्चा करूया आपण विषयाच्या संदर्भामध्ये. खरं तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 अंतर्गत कामगार अर्थात औद्योगिक कलह अधिनियम 1947 अंतर्गत कामगाराची व्याख्या ही आपल्याला पाहायची आहे. कारण कामगार हा असा शब्द आहे की जो कारखान्याच्या मशीनवर काम करणार आहे, रस्त्यावर खोदकाम करणार आहे. म्हणजे मालकाला ज्या ज्या ठिकाणी एका व्यक्तीची गरज पडते, मग ती इमारत बांधण्यासाठी असेल किंवा उद्योग व्यवसायाशी संदर्भात, कामगार हा सगळ्यात महत्वाचा घटक तर आहेच, पण जिव्हाळ्याचा विषय सुद्धा आहे. आणि या प्रश्नाच्या माध्यमातून प्रस्तावनेसह कामगारांची व्याख्या असेल, वगळण्यात आलेले कामगार असतील किंवा समाविष्ट असणारे कामगार असतील, या 3-4 मुद्द्यांवर आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे आणि आपण ती सविस्तरपणे पाहणार आहोत. कोणताही व्यक्ती तो स्वतःच्या उपजीविकेसाठी जे त्याला पडेल ते काम करावं लागतं, म्हणजे तो कामगार. कामगार म्हणून कोणी उल्लेख केला तर संबंधित व्यक्तीला बऱ्याचदा एक कमीपणा वाटणारी किंवा दुय्यम स्थान देणारी अशी गोष्ट असते, परंतु तसं काही नसतं. काम हे श्रेष्ठ असतं. कामगार म्हणून जर व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह यांना संबंधित अधिनियमानुसार उल्लेख केला गेला असेल तर संबंधित अधिनियमाच्या सर्व तरतुदी बंधनकारक सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि कामगारांचे हक्क कशा पद्धतीने प्राप्त होतात, त्यांची कर्तव्य, जबाबदार देखील निश्चित करण्यात आलेले आहेत, केल्या जातात सुद्धा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या संदर्भात कामगारांच्या व्याख्याबाबत चर्चा करणार आहोत. मुळात कामगाराची व्याख्या, वर्कर डेफिनेशन याची चर्चा करत असताना औद्योगिक कलह अधिनियम अर्थात इंडस्ट्रियल डिस्प्यूट 1947 अंतर्गत कलम 2S मध्ये कामगार यांची व्याख्या दिलेली आहे. त्याच्यामुळे कलम 2S हे प्रामुख्यानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जे कामगाराशी निगडित आहे. कारण कोणत्याही उद्योगामध्ये कोणतेही श्रमिक काम करण्यासाठी ते एक 6 टप्प्यामध्ये त्यांची नियमावली बनवण्यात आलेली आहे. ती म्हणजे कुशल अकुशल कामगार, हस्तकलेतले कामगार, पर्यवेक्षीय कामगार, तांत्रिक कामगार, कारकुनिक कामगार किंवा कार्मिक कामगार. म्हणजे रोजगाराच्या संदर्भात ज्या गोष्टी किंवा ज्या टाईपचे कामगार आपल्याला अपेक्षित असतात आणि त्यांचा गर्भित अर्थ जो स्पष्ट होतो, जो या अधिनियमाच्या अंतर्गत प्रयोजनार्थ तो घेतलेला आहे, तो म्हणजे औद्योगिक विवादाच्या संबंधात किंवा त्याचा परिणाम म्हणून कामावरून काढून टाकले असेल, बडतर्फ करण्यात आले असेल किंवा कपात करण्यात आले असेल, अर्थात कामावरून काढून टाकल्यामुळे, बडतर्फ केल्यामुळे विवादाची स्थिती उपस्थित जर
केली गेली असेल तर अशा कोणत्याही व्यक्तीचा समावेश यामध्ये होतो. एखादी व्यक्ती कामगार म्हणून असेल आणि जी व्यक्ती भूसेना अधिनियम 1950 अर्थात 1950चा क्रमांक 46 आणि वायुसेना अधिनियम 1950चा क्रमांक 45 किंवा नौसेना शिस्त अधिनियम 1934चा 34 क्रमांक या अधीन असेल किंवा पोलीस सेवेत कामाला असेल किंवा कारागृहाचा अधिकारी किंवा अन्य कर्मचारी म्हणून नेमणूक झाला असेल किंवा मुख्यतः व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय हुद्द्यावर नेमलेली व्यक्ती असेल आणि या व्यतिरिक्त सुद्धा जी व्यक्ती पर्यवेक्षीय हुद्द्यावर नेमलेली असून जिचे वेतन दरमहा 10,000 रुपयापेक्षा जास्त असेल अशा पदाशी संलग्न असलेल्या आणि कामाच्या स्वरूपामुळे किंवा त्याच्याकडे विहित केलेल्या अधिकारामुळे प्रामुख्याने व्यवस्थापकीय स्वरूपाची कामे करत असतील अशा कोणत्याही व्यक्तीचा समावेश होत नाही किंवा होत नसतो. तर व्याख्या कशा पद्धतीची आहे? कामगार म्हणजे काय? तर कामगार म्हणजे कामामध्ये समाविष्ट होणाऱ्या व्यक्ती आहेत का? कामगार म्हणजे वगळलेली व्यक्ती आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं, कामगार या संज्ञेचा जर थोडक्यात सविस्तर विचार करायचा म्हटलं तर कामगार या संज्ञेच्या समाविष्ट होणाऱ्या व्यक्ती ह्या कशा पद्धतीच्या आहेत, या 2-3 मुद्द्याच्या आधारे आपण या विषयाकडे पाहण्याचा प्रयत्न करूयात. आणि ती गोष्ट अशी की कामगार या व्याख्येमध्ये ज्या व्यक्ती आणि पर्यवेक्षामध्ये काम करत असेल आणि त्याचबरोबर त्या कारकुनी स्वरूपाचं काम करत असताना क्रमपात्र असेल आणि त्याचं वेतन जर 10,000च्या जवळपास असेल तर अशी व्यक्ती जी पर्यवेक्षक असली तरीही ती व्यक्ती कामगार या संज्ञेमध्ये येतेच. कारण शेवटी पगार अर्थात वेतन या शब्दाच्या व्याख्येनुसार त्यामध्ये पगार आणि बोनस इत्यादी बाबीचा सुद्धा समाविष्ट नक्कीच त्या ठिकाणी करता येणार नाही. कारण तांत्रिक काम म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी टेक्निकल जे एखादी व्यक्ती असेल तर त्यांच्या टेक्निकल नॉलेजवर तांत्रिक ज्ञानाचा वापर एखाद्या कामामध्ये करत असेल तेव्हा त्याच्या कामाचे स्वरूप हे कामाच्या ठिकाणी तांत्रिक स्वरूपाचे असते आणि तांत्रिक स्वरूपाचे काम करताना अशा व्यक्तीला जरी मशीन व्यतिरिक्त काम करावे लागले तरी अशा व्यक्तीचा कामगार या व्याख्येतच समावेश होतो, कारण ती व्यक्ती त्या कामाशी निगडीत असते. आणि जर एखादं क्लरिकल काम असेल म्हणजे मशीन व्यतिरिक्त काम असेल, जी व्यक्ती स्वतंत्र लिखापडीचं काम करत असेल, कारकुनी काम करत असेल किंवा जो काही डेटा संकलित करण्याचं काम करत असेल किंवा कोणत्याही व्यक्तीचं काम जे प्रतिष्ठेने किंवा त्या अनुषंगाने त्या स्वरूपाचे काम केले जात असलं तरी अशी व्यक्ती कामगार म्हणून मानली जाते. कारकुनी काम हे थोड्याफार फरकाने टेबलावरचे काम असते आणि यामध्ये कुशल आणि अकुशल असा फरक केला जात नाही. अर्थात याबाबतची निश्चितता ही कामाच्या वेगळ्या घटनेवरून, स्वरूपावरून किंवा एकंदरीत स्थितीवरून ही अवलंबून असते आणि ती त्या कामाशी निगडीत असते. काम हे सर्वोच्च असतं, त्याच्यामुळे कुशल आणि अकुशल या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या जात नाहीत. औद्योगिक कलहाचा संदर्भात म्हणजे इंडस्ट्रियल डिस्प्यूट अंतर्गत औद्योगिक कलहाच्या अधिनियमाखाली सुद्धा कोणतीही व्यक्ती बडतर्फ झाली किंवा कामातून मुक्त केली गेली किंवा कामातून कपात केली गेली अशा व्यक्ती कामगार या म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये येतात, त्या व्याख्याच्या कक्षेमध्ये येतात आणि न्यायालयीन प्रकरणामधून आपण ही गोष्ट समजून घेऊ. एक केस आहे, केस लॉ जो कामगार या शब्दाशी तात्पुरता कामगार या अर्थाने आपण त्याच्याकडे घेऊया. चीफ इंजिनियर चिपॉक विरुद्ध एन नातेसन 1973 LLJ 446 मद्रास मधली ही केस आहे आणि या प्रकरणामध्ये न्यायालयीन प्रकरणात असं स्पष्ट केलं गे की कामगाराची व्याख्या कशी ठरवायची, कामगारांची गरज कशा पद्धतीची आहे, कामगार
हा तात्पुरत्या किंवा बदली स्वरूपाचा असतो का, आहे का, किंवा त्याच्यात समावेश होतो. तर या प्रकरणामध्ये न्यायालयाने निर्णय दिला की कामगार हा कपात, नुकसान भरपाई आणि इतर लाभासाठी पात्र आहे. म्हणजेच याचा अर्थ कामगाराला या संज्ञेमध्ये वगळण्यात ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या पण पाहूया. वरच्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, परंतु ज्यांना किमान 10,000पेक्षा वेतन जास्त आवश्यक आहे आणि वैमानिक असेल किंवा इतर कामगार असतील ज्यांचं कामाचा दर्जा जास्त असतो, अशांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. भूसेना, वायुसेना, नौसेना विभागात काम करणारे, पोलीस सेवेत कामगार असणारे वेगळे व्यक्ती, पर्यवेक्षक, या सगळ्यांचा समावेश यामध्ये वगळण्यात आलेले किंवा या अर्थाने त्यांच्याकडे पाहिलं जातं. व्यवस्थापकीय अथवा प्रशासकीय हुद्द्यावर काम करणारी व्यक्ती सुद्धा या कामगार संज्ञेमध्ये तशी ती येत नाही. कामगार या व्याख्येतील कलम 2(s)(3) प्रमाणे खालील व्यक्तींचा कामगार या संज्ञेत समाविष्ट होत नाही, जे मी मगाशी सांगितलं. भूसेना, वायुसेना, नौसेना, पोलीस सेवेत किंवा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लॉ इन मराठी चॅनल सबस्क्राईब